नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या मनात जे प्रश्न आहेत महाटीईटीचे बाबतचे, काल परवा 2 दिवस जर विचार केला, विद्यार्थ्यांच्या मनात फार मोठा गोंधळ चालू आहे की परीक्षा कोण घेणार, परीक्षा कधी होणार, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, जर परीक्षा घेतली तर अभ्यासक्रम काय असणार, परीक्षेचा अभ्यासक्रम चेंज होणार का, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. 99% मी पहिला व्हिडिओ पण बनवलाय, आता पण बनवतोय. 99% चान्सेस आहेत परीक्षा ऑफलाईनच घ्यावी लागणार त्यांना, कारण 6 लाख लोकांना, एवढ्या लोकांना एकदाच एका दिवशी परीक्षेला बसवणं शक्य आहे का? त्यामुळे परीक्षा ही ऑफलाईन होणार. त्या सिलेबसनुसार तुम्हाला अभ्यास ठेवायची, कारण पॅटर्न कुठलाही चेंज होणार नाही. मुद्दा नंबर 1 म्हणजेच परीक्षा कधी होणार. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, परीक्षा कधी होणार सर, परीक्षा कधी होणार. आम्ही कंटाळून गेलोय, याचे चॅनल बघतोय, त्याचे चॅनल बघतोय, ह्याला विचारतोय, त्याला विचारतोय, परीक्षा कधी होणार, परीक्षा कधी होणार. विद्यार्थी मित्रांनो, ते नियोजन चालू आहे सध्याच्या स्थितीमध्ये की परीक्षा ही ऑनलाईन घेतली तर काय ड्रॉबॅक आहेत आणि ऑफलाईन घेतले तर पेपर फुटण्याचे किती चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये जसं नीट परीक्षा यावर्षी कशी झाली, ऑफलाईनच झाली. पुढल्या वर्षी त्यांना ऑनलाईन घ्यायची, पण नीटचे विद्यार्थी आहेत ते, त्यांना दुसरा काही जॉब नाही. आपल्यामध्ये शिक्षक लोक आहेत, शिक्षकांना जर सुट्ट्या देऊन परीक्षा घेणं शक्य आहे का? या कारणास्तव परीक्षा ऑफलाईनच होणार. मुद्दा नंबर 1, हा मुद्दा आपला क्लिअर झाला. आता परीक्षा कधी होणार, तर या महिन्याच्या शेवटी त्यांनी सांगितले, जुलै महिन्याच्या शेवटी, जवळपास आज 12 तारीख आहे, म्हणजे आता या 15 दिवसामध्ये, पुढल्या 15 दिवसामध्ये आपल्याला परीक्षेची डेट आणि परीक्षा कशी होणार, कोण घेणार हे क्लिअर होणार आहे. शक्यतो ऑफलाईनच घेणार. महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा प्रस्ताव हा कुणाकडे गेलाय, IBPS कडे गेलाय. IBPS नी आता कसं मॅनेज करायचं याच्यावर त्यांना एक आराखडा देतील, पण IBPS शक्य नाही एवढ्या कमी दिवसामध्ये, त्यांच्या इतरही परीक्षा चालू असतात कंटिन्युअसली. IBPS म्हणणार की तुमची परीक्षा आम्ही या महिन्यात घेणार, म्हणजे सर्व नियोजन ढासळमिसळ होते. त्यामुळे त्यांना हाच पर्याय आहे, ऑफलाईन परीक्षा घेणे आहे, म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये. आता त्याच्यामध्ये सुद्धा एक ड्रॉबॅक आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये सेट परीक्षा आहे, आपली CTT एक्झाम आहे, त्यामुळे त्यांना एका दिवसामध्ये पेपर आटपायचे, आणि तो पण रविवारच हवाय. म्हणजे सप्टेंबर महिन्यातला कुठला तरी रविवार येण्याची शक्यता आहे. 6 सप्टेंबर जर सोडलं, पुन्हा 6 7 13, 13 7 20, 20 7 27 संपला सप्टेंबर महिना. याच्यामधली एक डेट पाळणं गरजेचं आहे, त्यांना घेणं गरजेचं आहे. आणि परीक्षा एकाच दिवशी घ्यावी लागेल. पात्रता परीक्षेचे एवढे पेपर काढणं शक्य आहे का? 30 पेपर काढावे लागतील. 30 पेपर प्लस प्रत्येक दिवसाला शिफ्ट, 3 शिफ्ट मध्ये पेपर झाला तर 30 त्रिक 90 पेपर काढावं लागेल. म्हणजे एवढं पॉसिबल नसल्यामुळे त्यांना ऑफलाईनच पेपर घेणं शक्य होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अभ्यासक्रम कसा असेल, मागच्या सारखाच असेल. लक्षात घ्या, मागच्या सारखाच अभ्यास ठेवा. आता मला सांगा, तुम्ही या विषयावर जवळ जाणून बुजून फोकस करा. एक तुमचा मराठी व्याकरण असेल तर, दुसरं हिंदी व्याकरण किंवा हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण असेल तर, हे लँग्वेजवर आता सध्या फोकस ठेवा. बालमानसशास्त्र ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन खूप सोपं येतं मित्रांनो. जसे की आपण IBPS माध्यमातून अभियोग्यता चाचणी झाली, नॉर्मल प्रश्न विचारले होते, विद्यार्थी परीक्षाभिमुख व विद्यार्थीभिमुख प्रश्न होते, त्यामुळे त्या विषयावर फोकस असणं गरजेचं आहे. लँग्वेज आणि बालमानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला चांगले गुण आले पाहिजेत, या दृष्टीने तिथे विचार करणं गरजेचं आहे. ते मार्क आपल्या हातातून गेले नाही पाहिजे. त्याचा सराव जर करायचा असेल तर आपले क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्ही घेऊन सराव करू शकता. सर्वाधिक जास्त म्हणजे जवळपास 70 ते 80 हजार लोकांनी क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा घ्यायचे असेल तर या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर कोण घेणार परीक्षा, तर परीक्षा परिषदच घेणार. परीक्षा IBPS ला सुद्धा परीक्षा जर ऑनलाईन घ्यायचं ठरवलं, परीक्षा परिषदच आराखडा देणार की अशा अशा पद्धतीने आम्हाला पेपर पाहिजे, मागच्या पेपरचा आढावा घेऊन. म्हणून त्यांनी वेबसाईटला सुद्धा मागचे पेपर टाकलेले आहेत, जाणून बुजून बघा. आणि अशी याच 15 दिवसात टाकलेले आहेत. परीक्षा फुटल्यानंतर हा प्रोग्राम केलेला आहे, त्यामुळे त्या
उद्या ताशेरे ओढायला नको की हे हात पेपर वेगळा, आम्ही अभ्यास वेगळाच केला होता, हे बदनामी अजून नको म्हणून परीक्षा परिषदेने घेतलेली काळजी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अभ्यास करू की सोडून देऊ असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येते. विद्यार्थी मित्रांनो, एक सांगतो, शिक्षकांचं भविष्य काय या दोन गोष्टीवर आपण भाष्य करू. बघा, तलाठी परीक्षा 2023 पासून 26 पर्यंत झालीच नाही. एक अशी ग्रामसेवक 2019 पासून झालीच नाही. जिल्हा भरती, आरोग्य भरती किंवा जिल्हा भरती 2023 पासून झाल्याच नाही. पण शिक्षकांचं पुढील भविष्य खऱ्याच अर्थानं चांगलं आहे. मी माझा क्लास चालावा म्हणून म्हणत नाही. आता सध्या जर 15 ते 18 हजार पदसंख्या भरल्या तर मित्रांनो लक्षात ठेवा, पुढे अजून 70,000 पदसंख्या रिक्त आहे. आज ना उद्या इलेक्शनच्या अगोदर तरी ही पद भरावीच लागणार. इलेक्शनच्या अगोदर तरी हे पदसंख्या भरावीच लागणार. आणि शिक्षकांचं सांगतो, आता हे 15 ते 18 हजार जागा निघाल्यात ना, तुम्हाला सांगतो 14,000 पोरं शिक्षक म्हणून रुजू होतात. ते कसं सांगतो? 14,000 पोरं शिक्षक म्हणून रुजू होतात. आता मागची 30,000ची भरती होती, ह्याच्यामध्ये 22,000 लोक नोकरीवर गेली. सर हे कसं सांगताय? अरे एका जिल्ह्याचा विचार करा, 10 कॅन्डिडेट बोलवले तर 3 आणि 4च विद्यार्थी तिथे हजर होतात. कारण शिक्षक भरतीमध्ये सर्वाधिक महिलांचं प्रमाण आहे आणि त्यांचं महिलांचं कुठंतरी कुटुंब सेटल असतं, त्यामुळे हे मेरिट कमी येणार आणि शिक्षक होण्याचे चान्सेस वाढणार. आता किती लोकांना वाटतं मला महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात टाकलं तर मी जॉब करू शकतो? त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करायची. आणि TIT4चा सुद्धा आता थोडा अभ्यास करत राहायचे. IBPS घेऊ द्या, TCS घेऊ द्या, MPSC घेऊ द्या, शिक्षक होण्याचं जर तुमच्यामध्ये ध्येय असेल किंवा ती जर चमक असेल तर आतापासून थोडा अभ्यास करत राहा. परीक्षा आल्यानंतर पुस्तक आपटून काहीच होत नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण मी कायम सांगतो, 2022 ला भरती झाली बरोबर, 2025 ला सुद्धा भरती झाली, पडू द्या गॅप. पण दुसरा आपल्याकडे पर्याय असेल तर तो दुसरा पर्याय शोधा. शिक्षक भरतीच्या आधीच लागू नका. जर पर्याय नसेल तर या गोष्टीवर फोकस करणं फार महत्वाचं आहे. या गोष्टीवर तुम्हाला अभ्यासपूर्वक सिलेबस काय, कसा अभ्यास करावं, रेग्युलर क्लास असणारे कोणते जॉईन करावे. विद्यार्थी मित्रांनो, 2021 पासून 2026 पर्यंत एकही दिवस आपला शिक्षक भरतीचा आणि महाटीईटीचा क्लास बंद नाही, कंटिन्यू चालू आहे. आता मी टीईटी परीक्षा झाली, अभियोग्यता चाचणीचे क्लास चालूच असतात. का? त्याचं कारण पण सांगतो. तर विद्यार्थ्याला रिझनिंग मॅथ हे 1-2 महिन्यात शिकून काहीच होत नाही. कायम त्याला 3, 4, 5 महिने, 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 1 वर्ष शिकावं लागतं त्याच्या बुद्धिमत्तेनुसार. म्हणून माझ्या विद्यार्थ्याला 164, 156, 182, 185 मार्क येतात. विद्यार्थी कमी असतात, ऍडव्हर्टायझिंग सुद्धा कमी करतो मी. माझ्या युट्यूब चॅनलवर दुसऱ्याचा कधीच व्हिडिओ दाखवत नाही, माझाच व्हिडिओ घेतो. का? कारण विद्यार्थी बेसिक पासून तयार झाला पाहिजे. त्याला तिथे कसाही उलटा पालटा प्रश्न विचारला तरी आला पाहिजे. अभ्यासातील गॅप असेल, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासची वैशिष्ट्य आहेत. आणि तुम्हाला तयारी करायची असेल आणि जर पॉझिटिव्ह राहून तयारी करायची असेल, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता, आपल्या नोट्स मागवू शकता, क्लास करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, भविष्यात मी 2 वर्षांनी शिक्षक होणार आहे किंवा 1 वर्षांनी मला या पोस्टमध्ये मार्क मिळवायचे, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या क्लासला जॉईन करू शकता. एक शेवटचं उदाहरण सांगतो. माझा आता 24व्या वर्षी या भरतीमध्ये 24व्या वर्षी शिक्षक होणार. कारण त्या व्यक्तीला 200 पैकी 146 मार्क आहेत. का होणार नाही सांगा बरं मला? 146 मार्क आहेत. 24व्या वर्षी हे कॉम्पिटिशन तुमच्या जवळ येते. अभ्यास का करत नाही? अभ्यासाकडे का लक्ष देत नाही? याच्यावर विचार करावा. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.